आपण भारतापुढील अंतर्गत आव्हान या धड्याच्या पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर मग बघूया. आता आपण बघत होतो की मिझोराम कसं त्याचं सगळं कसं चालू होतं अंतर्गत आव्हानामध्ये. तर आता जे लालडेंगा होते हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. कोण झाले मुख्यमंत्री? लालडेंगा. त्याच्यानंतर आता नागालँड, ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात अशी म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरामध्ये या नागा जमातीची वस्ती होती. त्याच्यानंतर 1946 मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल, कोणती? नागा नॅशनल काउन्सिल या संघटनेची स्थापना केली. मग पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्याचे नेतृत्व अंगामी झापू आणि फिजो हे करत होते. काय आहे? अंगामी झापू फिजो हे करत होते. 1954 मध्ये NNC ने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली. त्याच्यानंतर बघा घटना एका पाठोपाठ एका होत आहेत. मी त्या वाचून दाखवते. ह्या घटना घडत आहेत त्याच आपण घेतोय. त्याच्यानंतर 1955 मध्ये आसाम रायफल्सचे दैनिक आणि स्थानिक यांच्यामध्ये काय उडल्या? चकमकी उडाल्या. काहीतरी हेवे दावे संघर्षामध्ये हे झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. आता त्या आपापसातल्या त्यांच्यामधल्या ज्या चकमकी होत्या, पण त्याच्यासाठी काय कशा कुणाला पाचारण करण्यात आलं? लष्कराला. मग केंद्र सरकार आणि NNC यांच्यात अनेक फेऱ्या झाल्या. म्हणजे त्यांच्यामध्ये चर्चा झाली, विचार विनिमय झाले आणि केंद्र सरकारनं नागा बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं ठरवलं. या सगळ्या घडामोडीमध्ये काही राष्ट्र हे स्वयं घोषित राष्ट्र म्हणून जे येत होते त्यांना कशा पद्धतीने हाताळलं गेलं, कशा पद्धतीने त्यांना संपूर्णपणे हाताळलं हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. नेफामधील नागाबाहुल भाग आणि सू अँड सॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आलं. आत्ताच आपण बोलतो नागालँड, मिझोराम असं आपली नावं असतातच. आपण जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बसतो आपली संपूर्ण परेड बघण्यासाठी आपल्या त्या दिवशीची 26 जानेवारीची, त्यावेळेस मिझोराम, नागालँड हे सगळ्यांच्या प्रतिकृती असतात. आता आलं असेल लक्षात. बरोबर ना? मग आता पुढे आसाम 1983 साली आसाम मध्ये बंगाली भाषक स्थलांतरिताच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र धोरण धारण केलं. बघूया आता पुढे कसं आता हे हाताळलं गेलं. 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यामध्ये करार झाला आणि आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचं ठरवलं. हे घुसखोर होते सगळे, तर ते त्यांना परत त्यांच्या ठिकाणी जायला सांगितलं. आणि 1986 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्याच्यामध्ये प्रफुल्ल कुमार महंतो हे तिथले मुख्यमंत्री झाले. बघा संयमाने आणि व्यवस्थितरित्या हे प्रकरण हाताळलं गेलं. बरोबर. आता या लोकशाहीच्या संपूर्ण घडामोडीमध्ये आसाममध्ये शांतता प्रस्थापित व्हायला मदत झाली. कारण नेहमी जेव्हा अंतर्गत काही समस्या असतात किंवा अडचणी असतात त्याच्यामध्ये दुसरे लोक जे ज्याच्यामध्ये जे सामील नसतात त्यांचे पण खूप हाल आणि नुकसान होते. पण अशा रीतीने पूर्णपणे ही समस्या
सोडवल्यामुळं तिथं पण शांतता प्रस्थापित झाली. आता आला अरुणाचल प्रदेश. 1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली आणि त्याला 1972 मध्ये अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्यांचा प्रदेश असं त्याला संबोधण्यात येऊ लागलं. कोणता प्रदेश? उगवत्या सूर्यांचा प्रदेश. त्याच्या पुढे आता 20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर 1960 ते 2000 या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास हा कसा झाला? तर लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यात आला. केंद्र सरकारच्या काही खास योजना होत्या, औद्योगिकरण होतं, शिक्षणाचा प्रसार, यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत गेला आणि आता सुद्धा चालत आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत आता आपण बघितलं काही राज्य की मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड. तर आता आपण थोडस नक्षलवादाबद्दल थोडीशी चर्चा करत आहोत, त्याचा आपण विस्तृतरित्या अभ्यास करत आहोत. तर ह्याच्यामध्ये नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही सुरू झाली. बघा ठिकाण आपण आता एकदम कलाटणी मारली आहे दुसरीकडे, म्हणून गोंधळ होऊ देऊ नका, अजिबात हे नका करू, गोंधळू नका. विस्तृतीकरण मी देते, आम्ही तसे मुद्दे आपण दिलेलेच आहेत, त्याच्याप्रमाणे आपण जाऊया. जसे आपल्या अभ्यासक्रमात आहेत तसेच आपल्या उपक्रमात पण आहे, तेव्हा काळजी करू नाही नका अजिबात. तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातलं हे नक्षलबारी, तिथं ही चळवळ सुरू झाली. अल्पभूधारक शेतकरी कशामध्ये सुरुवात झाली ते बघूया. अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना संघटित करून 1967 साली नक्षलबारी भागातील काही शेतजमिनांच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला. बघा आता कशा रीतीने हे आंदोलन सुरू झाले. त्याच्यानंतर त्याला मुक्त प्रदेश म्हणून त्यांनी घोषित सुद्धा केलं नक्षलवाद्यांनी. आणि या उठावापासून प्रेरित होऊन ज्या चळवळी झालेल्या आहेत त्यालाच नक्षलवादी चळवळी असं संबोधण्यात येतं. लक्षात आलं नक्षलवादी चळवळ कशाला म्हणतात? आलं? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? नागा युवकांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? नागालँड हे राज्य कसं अस्तित्वात आलं? आसाम 1983 साली कोणी उग्र आंदोलन उभारलं होतं इथं? त्याच्यानंतर उगवत्या सूर्यांचा प्रदेश कोणाला संबोधण्यात येतात? आताच कोणीतरी मला सांगितलं असेल, ओरडून उत्तर दिलं ना, नक्षलवादी चळवळ, ह्याच्यावर टिपा द्यायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.